नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉली LB3 ह्या सिनेमाचा. तर तुम्ही ह्या सिनेमाचे पहिले 2 पार्ट जर पाहिले असतील 1 आणि 2, तर नक्कीच तुम्ही त्याच्या थर्ड पार्टसाठी एक्सायटेड असणार आहात, कारण त्याच्यात तशाच प्रकारे त्याचं सादरीकरण होतं. तर हा जॉली LB3 ज्याच्यामध्ये जॉली नंबर 1 आणि जॉली नंबर 2 अर्शद वारसी आणि अक्षय कुमार हे दोघेही आहेत. तर ह्याच्यात डबल धमाल तुम्हाला दिसते की नाही? या सिनेमात तेवढीच एक्साइटमेंट, तेवढाच जोश किंवा तेवढंच थ्रिल आहे की नाही, हे जाणून घेऊया जे पहिल्या 2 पार्टमध्ये होतं. तर ह्याची स्टोरी थोडक्यात अशी आहे की लँड ॲडॉप्ट करण्यासाठी किंवा बिकानेरमधली एक जमीन आहे, तिथे डेव्हलप करायची आहे. त्याच्यामुळे त्या डेव्हलपरना ती जागा जी आहे, शेतकऱ्यांची जागा, ती काबीज करून घ्यायची आहे. आणि त्यासाठीच त्यांच्या विरुद्ध जाऊन एका शेतकऱ्याची विधवा बाई कोर्टात उभी राहते. आणि कोर्टात गेल्यानंतर तिला तिचं जे शेत आहे त्याची जागा मिळते की नाही, हीच या सिनेमाची स्टोरी आहे किंवा ह्या सिनेमाचा गाभा आहे. म्हणजे ह्याभोवतीच केस चालू राहणार आहे जॉली LB3 मध्ये. तर आता आपण पाहूया पॉझिटिव्ह गोष्टी काय. तर ह्या सिनेमामध्ये तेवढीच कॉमेडी आहे जशी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये होती. या सिनेमामध्ये दोन्हीही ॲक्टर्स अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांनी त्यांचं आपापलं योग्य ते सादरीकरण केलेलं आहे. जशा प्रकारे ते दिसायला हवे तसेच तुम्हाला ते दिसतात आणि तेवढंच एंटरटेन करतात. पहिल्या फर्स्ट हाफमध्ये ते दोघांची जे काही भांडणं आहेत, वादविवाद आहेत, ते बघायला तुम्हाला आवडेलच नक्कीच. आणि सेकंड हाफमध्ये सिनेमा पूर्णपणे त्याच्या स्पीडला येतो. सिनेमा फार पटकन संपतो. म्हणजे असं, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, पण सिनेमा कधी संपतो ते आपल्याला कळतही नाही, इतक्या स्पीडने सिनेमा चालतो. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला जुन्या जॉली LBची आठवण करून देतात. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. तर निगेटिव्ह गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी खटकलेली गोष्ट म्हणजे पहिल्या दोन्ही पार्टमध्ये जो कोर्टरूममध्ये जो ड्रामा होता, ज्या प्रमाणात होता, तो इथे पूर्णतः मिसिंग आहे असं मला वाटतं. तसेच जे थ्रिल होतं, जे केस सॉल्व करण्यामध्ये थ्रिल होतं, मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात आणि तिथे मग मोठ्या मोठ्या पॉवर्स इन्व्हॉल्व होऊन ते कसं त्या जॉलीला त्रास देतात ते आपल्याला दाखवलेलं आहे. परंतु इथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी घडत आहेत असं जाणवलं नाही आणि थोडक्यात गोष्ट आटपली आहे आणि पॉझिटिव्ह करून हॅपी एंडिंग दाखवायचा प्रयत्न केला आहे असं जाणवत राहतं. सो ह्या गोष्टी ज्या सगळ्यात जास्त खटकल्या त्या मी सांगितल्या. त्यापेक्षा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या 2 गोष्टी मला सगळ्यात जास्त खटकल्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बाकी ओव्हरऑल सिनेमा चांगला आहे. सिनेमाला मी रेटिंग देईन 5 पैकी 3 स्टार. तुम्ही जर सिनेमा पाहिला असेल तर तुमचे सुद्धा कमेंट्स होते. तुम्हाला काय वाटतं तेही कळू दे की तुम्हाला माझं जे मी रेटिंग्स देते किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगते ते आवडतं आहे की नाही, हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा. नुसतेच व्ह्यूज नको येऊ देत, लाईक आणि कमेंट्स आणि शेअर पण करा. माझं चॅनल नवीन आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. मराठी रिव्ह्यूजमध्ये माझं नाव मला करायचं आहे, तर मराठी रिव्ह्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला मदत करा. थँक्यू सो मच.